हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग। तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँजॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर। तर मी सकाळीच जॅकसोबत जात आहे रत्नागिरीमध्ये, कारण आज आहे मंगळागौर। तर आपण त्या प्रोग्रामसाठी जातो आहे सावरकरला। तर बघूया आज दिवसभर काय काय होणार आहे। आणि आपला काल मिनी ब्लॉग इन्स्टाला पोस्ट झाला आहे, तर त्याला जाऊन भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा आणि खूप सारं प्रेम द्या। आपल्या ह्याही व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आणि आय एम सो हॅप्पी। तर आणि माझं नवरात्री शूटसुद्धा असणार आहे उद्या। तर बघूया क्लायमेट कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे। आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा, अजिबात विसरू नका करायला। कीप सपोर्ट आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आपल्या व्हिडिओवर। सो निघूया आता पटापट। ऑलरेडी जॅकला माझ्यामुळे लेट झाले, सो जाऊया आणि बघूया। 10 वाजता आपला प्रोग्राम आहे, तर आता तर 9:15 होऊन गेलेत। सो जाऊया। फायनली आपण इथे आलो आहे सावरकरला। तर आलेत बरेच जण, 10:15 झालेत। तर आपण जाऊया आणि बघूया। आता आपण एंट्री करणार आहे इथून, बघूया। इकडे आपली एंट्री झाली, म्हणजे जे भाग घेणारे आहेत लेडीज त्या आल्यात, बाकी अजून प्रेक्षक यायचे आहेत, बघू शकता। हे सगळं तुम्हाला आत्ता रिकामं दिसतंय, पण थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवेनच। आपण बघूया किती गर्दी असणार आहे ती, आणि मी तुम्हाला असंच कंटिन्यू राहणार आहे व्हिडिओवर आणि दाखवणार आहे। सो तुम्ही बघा। पहिली भगवती नगर। 7 नंबर 7 6 नंबर रणरंगिणी ग्रुप करला आंबेशे, म्हणजेच रत्नागिरी शहरचा ग्रुप, बरोबर ना। 3 नंबर आई जिजाऊ गट लवले 5 नंबर बाई पण भारी नाचणे 12 नंबर अजय ग्रुप वाटत खंडाळा 2 नंबर चांदोर तळीवाडी महिला मंडळ अभिनंदन 1 नंबर रंगी ग्रुप मीरा शिरगाव जिल्हा परिषद गट 8 नंबर श्री दत्तसाई ग्रुप परचुरी 9 नंबर दत्तसाई 9 नंबर अर्चरी ग्रुप अर्चेरी 4 नंबर
जिजामाता ग्रुप मिरजोळे विभाग शिव 10 नंबर. मिरजोळी विभाग 10 नंबर. विठ्ठल रखमाई महिला मंडळ करबुडे 11 नंबर. या सगळ्या जोरदार टाळ्यांनी आपण ह्या सर्वांना शुभेच्छा देऊया. बरं, हे नंबर्स फायनल आहेत. ह्याच नंबरवरती तुम्हाला सादरीकरण करायचं आहे. आणि 3 जे परीक्षक आपल्याला लाभलेले ते तिन्ही सुद्धा TV ॲक्टरेस होत्या. खूप छान वाटलं त्यांना बघून. खूप मोठे मोठे सेलिब्रिटी आपल्या रत्नागिरीमध्ये येऊन गेलेत आणि यापुढेही येतील नक्कीच. आणि खूप छान छान प्रोग्राम असतात रत्नागिरीमध्ये, तर नक्की येऊन. माननीय श्री उदयजी सामंत सर यांच्या मिसेस आहेत. नाही चालणार. एकदा खणखणी आवाजात होते नमस्कार. नमस्कार पण अशा करणार ना समोरचा घातून अर्थ झाला पाहिजे. उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित आजचा हा महाअंतिम सोहळा. गेली 3 वर्ष हा मंगळागौरीचा कार्यक्रम होतो. यावर्षी सुद्धा 12 जिल्हा परिषद गट आणि 1 शहर असा 13 गटांमध्ये हा कार्यक्रम झाला. आणि त्यातील सर्व विजेत्यांना घेऊन आजची ही स्पर्धा, आजचा हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित तुम्हा सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व ताई, सर्व वहिनी, सर्व मावशी, सर्व काकी, आजी, मावशी नाही जबरदस्त काळामध्ये आपण सर्वजण इतक्या जास्त संख्येनं आज इथे उपस्थित आहात. पुन्हा एकदा प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. परीक्षकांचंही आगमन झालंय, मान्यवरांचं आगमन झालंय. कार्यक्रमाच्या ठिकाणी आपलंही मनपूर्वक स्वागत. आज आवर्जून आपण इथे उपस्थित आहात त्याबद्दल खूप धन्यवाद. ज्यांच्या वतीनं आजचा हा सोहळा इथे आयोजित केला जातो, सर्वांचं लाडकं नेतृत्व आपले पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मराठी भाषा तथा उद्योग मंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून नेहमीच प्रत्येक व्यक्तीकरता, प्रत्येक घटकाकरता अत्यंत भरीव काम केलं जातं. आणि त्याचाच एक भाग महिला सक्षमीकरणाचा असं म्हणायला हरकत नाही. हा मंगळागौरी यामध्ये ज्या महिला डान्स करत आहेत त्या सगळ्या जिल्हा परिषदच्या महिला होत्या. खूप छान रिस्पॉन्स देऊन त्या नाचत होत्या. श्री गणरायाला वंदन करून सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना मान वंदना देऊन सांगोल तळीवाडी महिला मंडळ आपल्यासमोर सादर करतोय पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन झिम्मा फुगडी मंगळागौरीचे खेळ. पाऊस वारा धुंद गारवा श्रावण मास बहरला, शालू हिरवा पांघरला, पहाट ही नवी कोकणा जाग. आई शाळेत चौका नको रे बाबा, आई शाळेत चौका नको रे बाबा, शाळेच्या वाटेवर बसलाय नरदम खाईल तुला. धनुष कोणाचे ग धनुष कोणाचे, धनुष कोणाचे ग धनुष कोणाचे, शिवसेनेचे रे बाबा, शिवसेनेचे रे बाबा. ग्रुप जुवे प्रभाग हर्षरी आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहेत जागर मंगळागौरीचा. अरे अरे अरे, हे काय करताय? आपल्या गड किल्ल्यांवर असं धूम्रपान, मद्यपान, कचरा करणं, अश्लील चाळे करणं चुकीचं आहे. महाराजांची ही संपत्ती आपण जपलीच पाहिजे. महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा समावेश झाल्याबद्दल विशेष आनंद व अभिमान वाटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की
कमळ झिम्मा फेर झिम्मा. वाटेवरच्या झऱ्या तुझं मोर पाणी पितो रे, मोर पाणी पितो. आंब्याच्या डाळीला झुलावा देतो रे, झुलावा दे हो दाखवा तुमच्या गोवाला रत्नागिरी दाखवा. हे कोकणची माणसं साधी भोळी, काळजाच त्यांच्या परदेशा हाळ. उंची माडाची जवळूती दाखवा, उंची माडाची जवळूती दाखवा. तिच्या गोवात जय महाराष्ट्र बोलूया, भगवा झेंडा हाती घेऊन जय महाराष्ट्र बोलूया. सोपा देवाच्या चरणी आपण. परफॉर्मन्स घेण्यापूर्वी एक छान असा शो परफॉर्मन्स आपल्या समोर या ठिकाणी सादर करत आहेत रत्नागिरी शहरच्या सगळ्या कार्यकर्त्या. मग त्यांमध्ये काही शाखा प्रमुख आहेत, काही वॉर्ड प्रमुख आहेत. ज्या सर्व कार्यकर्त्या महाराष्ट्र शासनाच्या साहेबांकडनं केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवत असतात, त्या सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करतो. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आता सादर होणारा हा परफॉर्मन्स हा शो परफॉर्मन्स आहे. परीक्षकांनी पतीचे प्राण घेतले गेले याच्या निषेधार्थ भारत मातेने दिलेले सडेतोड उत्तर म्हणजे मिशन सिंदूर. सलाम माझ्या भारत मातेच्या लष्करी दल, हवाई दल, नौदल या सर्वांना. यत्र नार्यास्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रे स्थातु ना पूजन्ते सर्वत्र क्रियाफलाः. जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तेथेच देवतांचे वास्तव्य असते. चला ग मंगळागौर जागरणाला सुरुवात करूया. प्रत्येक स्त्रीचा आदर करा, कारण तुम्ही एका मातेच्या उदरातून जन्म घेतला आहे हे विसरू नका. सर्व मंगल मांगल्ये. काय ग, काय झालं? काही नाही ग, आज बाबांची आठवण झाली. अगं हे काय मध्येच? ते मध्येच नाहीच, आपल्या आयुष्यामध्येच आले. आज जी मी मजा करते त्याचं कारण म्हणजे माझे बाबा. ते तर माझे पण आहेत. अगं वेडाबाई, बाबा बाबा असतात, तुझे माझे नसतात. आज तुला जो समाजात मान आहे त्याचं कारण म्हणजे माझे बाबा. आज मला सासरी जो सन्मान आहे त्याचं कारण म्हणजे माझे बाबा. आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांनाच आज आमच्या बाबांची आठवण येते. काय हे भाजले इकडे आता लंच ब्रेक, गर्दी बघू शकता, सगळे जेवायला आले. जेवण झालंय, आता पुढचा प्रोग्राम चालू आहे. मोठा असणार, त्यांना सन्मान भेट साडी पहिल्याला मिळेल ना सगळ्यांना, ते तर परत मिळणार नाहीये. पण गणपती बाप्पाचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळणार आहेत. म्हणून हा गेम घेऊया आणि नेमकं समजेल आजूबाजू सगळे जागे आहेत ना. सुरुवातीला
ज्यांचे परफॉर्मन्स झालेत ते सगळे गट तयार. तांदूळ वाटत रत्नागिरी जुळे लवले हातकंबा तयार काय? बोला गणपती बाप्पा. गणित होती आणि हा खूप वेगळा प्रकार. ढोलकी वाद्य जे होतं ते यांच्यापैकी एका ताईनेच केलेलं होतं. म्हणजे तालावर आणि लईवर नाचवणारी महिला सुद्धा असते हे या ग्रुपने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. यानंतर पुढच्या ग्रुपला मी मंचावरती आमंत्रित करते. लगेचच त्यांनी मंचावरती यायला हरकत नाही. अतरंगी ग्रुप मिर्या त्यांनी मंचावरती यायचं आणि या पुढचा जो ग्रुप असणार आहे फुलपाखरू, एका हाताची फुगडी, चक्र, सोमोगमवाडी देवी फुगडी. श्रावणात पडतात प्राजक्ताचे सडे होते संवर्धने. अर्थातच निर्मितीपासून प्रलयापर्यंत पूर्ण सृष्टीचा आधार ही नारी शक्ती आहे आणि म्हणूनच भारतीय आपल्याकडे दीपाली ताई आहेत ज्या नृत्य दिग्दर्शिका आहेत, अनुभवी आहेत. काय पद्धतीचं नृत्य आहे ते अनुरूप आहे का, समांतर आहे का याचं परीक्षण दीपाली ताई करतायत. आणि दीप्तीताईबद्दल बोलायचं झालं तर ती उत्तम निवेदिका आहेच, अभिनेत्री आहेच. त्यामुळे ज्या पद्धतीचा सामाजिक संदेश ज्या पद्धतीनं दिला जातोय किंवा संवादरूपी एखादा खेळ जर मंचावरून सादर केला गेला तर त्या संवादांमधल्या शब्दांची योजना कशी आहे, ते काय पद्धतीनं मांडलं गेलंय याचं परीक्षण दीप्तीताईकडून केलं जातंय. मला असं वाटतं की परीक्षकांची निवड इतकी उत्तम आणि योग्य आहे की सर्व निकषांवर आधारित एक योग्य निर्णय आपल्या हातात येणारे स्पर्धेच्या आपल्याला माननीय नामदार उदयजी सामंतांच्या रूपाने मिळालंय. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन देत. ज्यांच्या संकल्पनेतून गेली 3 वर्ष हा उपक्रम या ठिकाणी साजरा होतोय. थोड्याच वेळात या स्पर्धेचा निकाल खूप टफ असणार आहे, कारण झालेल्या 12 जिल्हा परिषद गटांमधून तिथे असणाऱ्या 10-12 परफॉर्मन्सेस मधून हे संघ प्रथम क्रमांक मिळवून आज या महाअंतिम सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. आणि या सर्व प्रथम क्रमांक मिळवलेल्या संघांचा निकाल आपण या थोड्याच वेळात या ठिकाणी पाहणार आहोत. आणि जसं मगाशी म्हटलं, पब्लिक ऑन डिमांड 10 मिनिटं फक्त पब्लिकसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी नाचायला दिलेली आहे. तर बघू शकताय मतदारसंघ. इथे आमच्या सगळ्या संगीतकार आहेत, कारण बरीचशी गाणी ही स्वरचित होती आपापल्या भागामध्ये अनुसरून. अशी त्यांनी मगाशी म्हणाली होती की तिच्या आजीने कविता केलेली आहे, तुम्ही ऐका. इतका सुंदर हा सोहळा झाला तर मला असं वाटतं की सुरांनी माझ्या आजीला मी या निमित्ताने, बघा ना पुण्यस्मरणाचा काळ आहे आणि आजीची आठवण मला नेहमी माझ्या गाण्यांमधून होत असते. तिने ही कविता केली होती तर मंगळागौरी निमित्तानं. आला श्रावण महिना हर्ष युवतीना, करू गौरी पूजना, गसखये ओवाळू निराजना, 16 परीची पत्री जमवणी,
रूपदीपने दिव्यदानी चला समर्त्या सर्वजणी आनंद मनी मनी आनंद हावे नाग सखये ओवाळू वीरांजना आला या महिला मंडळाचा 3रा क्रमांक आलेला आहे. या ग्रुपचा 2nd नंबर आलेला आहे. 2nd नंबरच्या विनंत्या तो संघ आहे. आता सांगतोय मार खाल्लाय तुम्ही. कर्ल्याचा रणरागिणी ग्रुप जोरदार या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अंतिम फेरी श्रावणोत्सव मंगळागौर स्पर्धा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रणरागिणी ग्रुप कर्ला. आनंदोत्सव 2026 मध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम संपलाय असं जाहीर करतो. धन्यवाद. मला निर्णय थोडासा बदललाय. तर मी घरी न जाता स्टँडवर आता जॅक मला न्यायला येईल. मी त्याच्यासोबत सलूनमध्ये जाईन. तिथेच काहीतरी खाऊन रात्री एकत्र करू. सो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंटद्वारे. भेटूया पुढे. असंच आपले व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय करत राहा. मी करते तसं. आणि मी या ब्लॉगमार्फत हेच दाखवायचा प्रयत्न करत असते की आपल्या कोकणामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या. आणि इतर ठिकाणीसुद्धा जे लोक तिथे जाऊ शकत नाहीत प्रत्यक्षात त्यांच्यासाठी मी काही ना काही नवीन दाखवायचा प्रयत्न करते. सो असंच एन्जॉय करा आपले ब्लॉग्स नवीन नवीन. आणि आता नवरात्र येते. आपले गणपतीचे ब्लॉग तर संपलेत. आता नवरात्र येते. तर नवरात्रीचे सुद्धा जसं मला शूट करायला भेटेल तसं मी शूट करणार आहे. आमच्या घराच्या इथे सुद्धा देवी बसते जिथे आता आम्ही राहतो. तर ते सुद्धा मी जेवढं मला दाखवता येईल तेवढं नक्कीच दाखवेन. आणि मी स्वतः माझे म्हणजे पूर्ण ह्यावेळेस 1 दिवस एक्स्ट्रा आहे. म्हणजे 11व्या दिवशी दसरा आहे. तर माझे 10 दिवस ब्लॉग करायचा मी प्रयत्न करेन. नवीन असेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि माझा त्या पूर्ण 10 दिवस उपवास असणार आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. मी काय खाते काय नाही किंवा कसा उपवास करते काय सगळं. म्हणजे बरेच जण करतातच त्यामुळे त्यांना माहीत असेल. पण मला माझ्या घरचे सांगतात की एक टाईम उपवास पकड म्हणजे रात्री उपवास सोड. पण मला ते नाही जमत पर्सनली. म्हणजे मला इच्छाच होत नाही उपवासाच्या टाईमला. तो कुठलाही उपवास असू दे मला नाही जमत खायला. सो मी कसा करणार आहे काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. म्हणजे आपले जे नवरात्रीचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला आधी भेटतील. आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय कराल माझ्यासोबत. आपला गरबा असेल मी कुठे जिकडे जाईल तिकडच्या व्हिडिओ असतील. सो एन्जॉय करा. आणि मी पार्टिसिपेट होणार आहे कारण आमच्या इथे जी देवी बसणार तिथे बरेच रोज वेगवेगळे प्रोग्राम असणार आहेत. आणि मी देवींच्या ओठ्या भरायलासुद्धा जाणार आहे. मी दरवर्षी 5 किंवा 7 ओठ्या आणि जेवढ्या होतील तेवढ्या ओठ्या मी भरते जाऊन. तर ते सुद्धा तुम्ही बघा. सो छान वाटलं, रिलॅक्स वाटलं, थोडंसं माइंड फ्रेश झालं. काही गोष्टीसुद्धा घडल्यात आजच्या दिवसामध्ये माझ्यासोबत. तर मी विचार करते की शेअर करू का नको करू. कारण खूप नेगेटिव्ह गोष्टी होत्या. ठीक आहे मी तुमच्याशी शेअर करते कारण तुम्ही माझी फॅमिली आहात. सो मी इतर कोणाशी असं तरी शेअर करू शकत नाही पण तुम्हाला बोलू शकतेच. मी एक भाग झालात तुम्ही माझ्या लाईफचा. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपण जेव्हा यशाच्या मागे धावत असतो ना म्हणजे आपण काहीतरी विचार करतो की आपल्याला आयुष्यात खूप काही चांगलं करायचं आहे किंवा आपण माझं अस्तित्व मला निर्माण करायचं. तर आपल्यामधलेच आपल्या आजूबाजूचेच काही लोक असतात जे आपला पाय खेचत असतात कायमच. म्हणजे एखाद्याची प्रगती बघवत नसते काही जणांना किंवा एखादा कुठे म्हणजे माझे तरी खूप अपोजिट आहेत की ज्यांना मी व्हिडिओ करते ते आवडत नाहीत.
किंवा मला नावं ठेवणं माझ्या मागे, माझ्या तोंडावर तर सगळेच खूप चांगलं आहे. प्रत्येकाच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात. आपल्या तोंडावर खूप जण चांगले बोलतात सगळं काही, पण आपल्या मागे नावं ठेवतात. पण तुम्हाला खरंच सांगते, माझा स्वभाव एवढा वेगळा आहे ना, म्हणजे मोठेगिरी नाही, पण जे आहे ते मी प्रॅक्टिकली सांगते. माझा स्वभाव खूप वेगळा आहे. मला भले माहीत असेल ना की समोरची व्यक्ती मला दुसऱ्याच्या तोंडावर नावं ठेवते, तरी पण त्या व्यक्तीला मी कधीच विचारायला जात नाही की तू मला असं ह्या व्यक्तीच्या तोंडावर बोलली आहेस किंवा काय. मी या गोष्टींपासून लांब असते आणि निगेटिव्ह लोकांपासून तर खूपच जास्त लांब असते. ज्याला माझा स्वभाव पटतो मी त्याच्यासोबत चांगली असते, ज्याला माझा स्वभाव नाही पटत त्याला लांबूनच रामराम करते. मग ते कोणतंही नातं असू देत, एवढं पण आहे. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच जणांना रागसुद्धा येईल माझा. आणि तिथे मी प्रोग्राममध्ये गेले तर एक व्यक्ती होते ज्यांचं मी नाव नाही घेणार आहे, ते माझ्या व्हिडिओ करायला मला खूप विरोध करत होते की व्हिडिओ करायची नाही किंवा आमच्या परमिशनशिवाय पोस्ट करायची नाही, ह्या गोष्टी. तर मी खरं मला म्हणजे थोडंसं हर्ट झालं तिथे. ॲक्च्युली हर्ट म्हणण्यापेक्षा माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी लगेच माझ्या नवऱ्याला फोन केला, अशाला असा विषय आहे. तर तो सुद्धा बोलला की एवढं असेल तर तिथून निघून ये, काही गरज नाही. पण मी नंतर मग थोड्या वेळाने त्याचा पण त्याला आवडलं नाही. ॲक्च्युली मला कोण असं काय बोललेलं, त्याच्यामुळे तो मला सांगत होता. पण मी तिथे थांबले आणि थोड्या वेळाने त्याने सुद्धा मला सांगितलं की मी असताना तुला कोण काय अडवत असेल ना तर मी बघतो. आणि हे मी काही वाईट दाखवत नाही आहे माझ्या व्हिडिओंमार्फत किंवा वाईट कोणापर्यंत काही पोचवायचं सुद्धा माझ्या माइंडमध्ये नाही आहे. मी सगळ्यांना चांगलं तेच दाखवते. आणि कुठेतरी माझ्यातलं हे टॅलेंट आहे जे माझ्या नवऱ्यामुळे आलं आहे, जे आहे ते आहे. तर ते मी लोकांपर्यंत पोचवत असते. आणि असे अनेक ब्लॉगर्स आहेत जे नवीन आहेत, जुने आहेत, सगळे आहेत. त्यांना प्रत्येकाला माहीत असेल त्यांचं स्ट्रगल, व्हिडिओ करणं, एडिटिंग करणं वगैरे. तसंच माझंही हे स्ट्रगल आहे, जे आत्ता अपोजिट आहेत माझ्या. उद्या सकाळी हीच लोक नक्कीच माझं जे ID आहे ना, म्हणजे माझा व्लॉगिंग चॅनल, तो नक्कीच शोधत माझ्यापर्यंत येतील, एवढं पण माहीत आहे मला. आणि देवाच्या घरी खूप वेळ लागतो थोडासा, पण अंधार नाही आहे. हे मी मराठीत बोलले वाक्य, आय नो. सो जाऊ देत, निगेटिव्ह लोकांना सोडून द्यायचं. आपल्या मागे जे भुंकत असतात त्यांचा विचार जास्त करायचा नाही. आणि मला काही कोण असलं नसलं तरी काही फरक पडत नाही, कारण माझी माणसं मी जोडलेली खूप आहेत, बरीच आहेत. आणि हे आता मी जे चालू केलं आहे ब्लॉगिंग चॅनल, त्याच्यात पण बरेच विरोधक आहेत. बऱ्याच जणांना जलस फील होतं, प्रॉब्लेम होतो आहे की मी व्हिडिओ बनवते. कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी पब्लिश व्हायला नको म्हणून असेल. ठीक आहे, तुमच्या निगेटिव्हिटीमुळे मी कुठेतरी पॉझिटिव्ह होत चालली आहे. थँक्यू सो मच. तुमचे सुद्धा काय करतोयस? आणेपर्यंत त्याची कंडिशन बघ, आणेपर्यंत त्याची कंडिशन मिस करतोय. आणि इथेच मी व्हिडिओ एंड करते आणि घरी जाऊ मी. सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. व्हिडिओ नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.